जय शिवराय मित्रांनो. आज आपण चाललो आहोत एका अद्भुत आणि शांत ठिकाणी, पावनगडचा महादेव मंदिर. सह्याद्रीच्या डोंगर रंगामध्ये बसलेले हे मंदिर केवळ धार्मिक नाही, तर निसर्गाच्या सानिध्यातलं एक अतिशय उत्तम सुंदर पर्यटन स्थळ आहे. चला तर मग पाहूया पावनगडच्या महादेवाचं दर्शन आणि यामागची रोचक कथा. पावनगड हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि त्याच्या माथ्यावर बसलेलं आहे एक प्राचीन महादेव मंदिर. येथून दिसणारा निसर्ग दृश्य मन मोहून टाकतो. हिरवीगार झाडं, दूरवर पसरलेला डोंगर आणि थंड वारा, सगळं काही जणू एक आध्यात्मिक शांतता देऊन जातं. मंदिराचं शिखर पारंपरिक शैलीत बांधलेलं आहे. आतमध्ये महादेवाची काळ्या पाषाणातील सुंदर पिंड आहे. नंदी महाराज बाहेर पारेकरू म्हणून बसलेले भक्तांचे स्वागत करत. असं म्हणतात की ते येऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने मनातील सर्व चिंता दूर होतात. दर सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे मोठी गर्दी होते. स्थानिक लोक या मंदिराला अतिशय श्रद्धेने पुजतात. बऱ्याच जण म्हणतात की या मंदिरात महादेवाने स्वतः दर्शन दिल्याची पारंपरिक कथा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा डोंगर चढावा लागतो, पण वर गेल्यावर दिसणारं दृश्य सगळा थकवा दूर करतं. सकाळचा सूर्योदय आणि संध्याकाळचा सूर्यास्त या ठिकाणावरून पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो. आमच्यासाठी हा फक्त देव नाही, तर आमचं आधारस्थान आहे. प्रत्येक संकटाच्या काळात आम्ही इथे येतो आणि महादेव आमचं रक्षण करतात. मंदिराच्या मागे उभं राहिले की नजरेला दिसतो तो सह्याद्रीचा अद्भुत विस्तार. ढगांच्या आडून डोकावणारा सूर्य, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याची गार झुळूक. असं वाटतं जणू महादेवानंच या मंदिराला आशीर्वाद दिला आहे. तर मित्रांनो, हे होतं पावनगडच्या महादेव मंदिराचं दर्शन. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल आणि आध्यात्मिक अनुभव शोधत असाल तर एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नव्या प्रवासात. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.